मैत्रिणींनो, सोनाज रेसिपीमध्ये आज काय बनणार आहे? आषाढी एकादशी स्पेशल खूप छान असा मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत, तेही तेलात न तळता असे पॅटीस बनणार आहे. तेही तुम्हाला माहिती आहे का? फक्त आणि फक्त 1 वाटी भगरेपासून, म्हणजेच कोणी भगर म्हणतात, काही ठिकाणी वरई म्हणतात. तर 1 वाटी भगर घेतलेली आहे बघा मी इथं. आता एक कढई ठेवली गॅसवर, गॅस चालू केला. नमस्कार, मी स्वाती, सोनाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा. तर इथं बघा, आता मी 2.5 वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे 1 वाटी भगरेला. तर मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे मैत्रिणींनो. पाणी अजून लागलेलं आहे. जर भगर जुनी असेल तर पाणी थोडं जास्त लागू शकतं. मला वाटलं नवीन भगर आहे, मला कळालं नाही लवकर, म्हणून मी आधी पाणी कमीच टाकलं. कारण याच्या आधी मी बनवले तर नवीन भगर होती, तर पाणी खूप कमी लागलं. तर बघा, आता इथं मी 2.5 वाटी पाण्यामध्ये एक 3 ते 4 हिरव्या मिरचीचा जाड बारीक ठेचा बनवून घेतला होता, तो टाकून घेतला आणि मीठ टाकून घेतलं चवीनुसार. तर ठेचा मी, तुम्ही म्हणाल कच्चाच टाकला पाण्यामध्ये, तर तुम्हाला पुढं कळणारच आहे की कशामुळं मी कच्चा टाकला. कारण आपल्याला पुढं न तळता असे मस्त छान हे पॅटीस फ्राय करायचे आहे तव्यावरच कुरकुरीत. तर मग तो ठेचा पण मस्त छान असा परतून होतो, खूप छान लागतो. आणि तुम्हाला जर थोड्याशा तेलामध्ये परतवून घ्यायचा तर तुम्ही परतवून घेऊ शकतात. तर बघा, मी इथं बघितलं तर पाणी सगळं आटलं गेलं, मला असे थोडीशी भगर कच्ची वाटली, म्हणून इथं अजून मला 1.5 वाटी पाणी लागलेलं आहे. म्हणजे टोटल मला 2.5 वाटी आणि 1.5 वाटी असं 4 वाटी पाणी लागलेलं आहे. तर तुम्ही आधी कमीच पाणी वापरा, कारण खूप असं गचकं झालं नको पाहिजे, नाहीतर तुमचे पॅटीस जमणार नाही. तर आता बघा, मस्त शिजून आलेली आहे भगर. आता हिला पूर्ण अशी सुकी होऊ द्यायची, म्हणजे आपले पॅटीस मस्त छान होतात मग. तर कुठंही काही जास्त झंझट न करता आपल्याला नवीन काहीतरी पदार्थ उपवासाला खाऊ वाटतो, तेही एकदम साधं सोपं आणि भन्नाटे. काही ठिकाणी बघा भगर आमटी आवडत नाही, काही ठिकाणी मसाले भगर आवडत नाही. तर मग तुम्ही जर असं त्यांना बनवून दिलं ना, तर न खाणारे भगर खायला लागून जातील, म्हणजेच वरई. तर आता बघा, अशी मी काढून घेतली एका ताटामध्ये. आता ही भगर पूर्ण गार करून घ्यायची, म्हणजे वरई आता हिला पूर्ण गार होऊ द्यायची. तर मी आता एक 3 ते 4 बटाटे उकडून घेतले होते आणि छान गार होऊ दिले आहे. आणि असे त्यांना मॅश करून घेतले बघा. गार होऊ द्यायचे, गरम गरम टाकायचे नाही, नाहीतर मग आपलं जे आपण तयार करत आहे पॅटीसला सारण, ते पातळ होईल. तर आपल्याला हे खूप पातळ बनवायचं नाही. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर याच्यामध्ये शेंगदाण्यांचा कूट टाकायचा तर तुम्ही टाकू शकता. मी शेंगदाण्यांचा कूट वापरलेला नाही. आम्हाला या प्रकारेच आवडतात. तर तुम्हाला जर वापरायचा असेल तर तुम्ही वापरा, कारण आपण प्रत्येक गोष्टीमध्ये शेंगदाणे वापरतो. तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने असं साधे सोपे, नुसतं फक्त 1 वाटी भगरेपासून आणि बटाट्यापासून हे पॅटीस नक्की बनवून बघा. तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही, मला खात्री आहे. तर आता इथं बघा काय झालं, मला वाटलं याच ताटामध्ये आपण पॅटीस थापून कट करू, पण नंतर परत लक्षात आलं, म्हटलं नको, आपण पोळपाटावर करू, म्हणजे छान पॅटीस निघतील. तर आता बघा, म्हणून मग मी कढईमध्ये काढून घेतली होती परत भांडी भरण्यापेक्षा. तर आता पोळपाटाला थोडंसं तेल लावलं आणि हे छान आता मस्त गार झालेलं आहे. आता हे असं आपल्याला असं थापून घ्यायचं आहे. तर मस्त थोडंसं असं जाडच ठेवायचं, खूप पातळ करायचं नाही. तर बघा, मस्तपैकी छान. तर खूप सुंदर प्रकारे हे क्रिस्पी आणि कुरकुरीत असे न तेलामध्ये तळता हे पॅटीस होतात. तुम्ही साबुदाणा पण खायचं विसरून जाल. तसं तर साबुदाणा प्रत्येकाला आवडतो, पण एकदा जर तुम्ही हे पॅटीस खाल्ले ना, तर तुम्हाला हेच बनवून खावेसे वाटतील. मुलेही आवडीने खातील, भगर न खाणारे तेही खायला लागून जातील. तर आता असं बघा, मी थापून घेतलेलं आहे, असं गोलाकार करून घेत आहे बघा. आणि आपल्याला आता हे कट करायचं आहे. तर एका बाजूला मी आता तवा तपवायला ठेवलेला आहे. तर तेलात न तळता मस्त छान असे क्रिस्पी होतात हे. तर आहे ना मैत्रिणींनो, छान अशी रेसिपी आषाढी एकादशी निमित्त फराळाची. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर खरोखर माझ्या रेसिपी आवडत असतील तर मोठ्या मनाने, मोठ्या प्रेमाने लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, अजून जर तुम्ही आपल्या सोनाज रेसिपीला भेट दिली नसेल तर नक्की भेट द्या, म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता, आता मी हे असे कट करून घेत आहे.
आणि आता परत आपल्याला असं पॅटीस टाईप आपल्याला परत असा एक एक कट मारायचा आहे, म्हणजे मस्त पॅटीसचा आकार येतो. तर दिसायलाही छान दिसतं. तुमच्याकडे गोल कटर असेल तर तुम्ही गोल कटरने कट करू शकतात, किंवा मग तुम्हाला हवा तो आकार तुम्ही करू शकतात. तर आता बघा असे पॅटीस मस्त किती छान निघत आहे बघा, तुम्ही बघू शकतात. तर बटाट्याचं काही नाही, आपल्या आवडीनुसार. आता मी एक वाटीला 3 ते 4 बटाटे घेतलेले. तर तवा तापलेला आहे, तव्यावर तेल टाकलं बघा मी, आणि मस्त हे पॅटीस असे टाकून घेत आहे. तर खरोखर अशी भन्नाट उपवासाची रेसिपी मैत्रिणींनो मी तुमच्याकरता घेऊन आलेली आहे. नक्की रेसिपी शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, आणि ह्या आषाढी एकादशीला मात्र करायला हे पॅटीस बनवायला विसरू नका. आता बघा एक बाजू मस्त छान अशी खरपूस भाजली गेली आहे. आता मी पलटवून घेत आहे, म्हणजे दुसरी बाजू पण छान अशी भाजू द्यायची. तर मैत्रिणींनो मस्त घाई करायची नाही, छान खरपूस भाजू द्यायचं. तर बघा आता मस्त काय छान कलर आलेला आहे. तर आवडले का तुम्हाला मैत्रिणींनो फक्त एक वाटी भगरेपासून हे पॅटीस? तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मात्र सांगायला विसरू नका. छान छान कमेंट करा, म्हणजे तुमची छान छान कमेंट मला खूप एक आनंद देते. वाचूनच खूप आनंद होतो तुमच्या कमेंट. कारण आपण जेव्हा रेसिपी बनवतो तर खूप कष्ट असतात. तर कोणी जर छान अशी कमेंट केली माझ्या मैत्रिणींनी, तर छान छान कमेंटच करत असतात. आमचे दादा पण खूप छान छान कमेंट करत असतात. तर बघा मैत्रिणींनो असे पॅटीस आपले तयार झालेले आहे. तर मी आता काढून घेत आहे, आणि मस्तपैकी असे दह्यासोबत खायचे अप्रतिम लागतात. जर तुम्हाला चटणीसोबत खायचे तर तुम्ही चटणी बनवू शकतात. मी पुढची रेसिपी लवकरच तुमच्याकरता घेऊन येणार आहे मैत्रिणींनो. तर नक्की सोनाज रेसिपीसोबत राहा, आणि हाईप डन करायला विसरू नका. ॲड प्लीज स्किप न करता व्हिडिओ बघा, संपूर्ण बघा मैत्रिणींनो. तर बघा मस्त अशी आषाढी एकादशी स्पेशल क्रिस्पी कुरकुरीत एक वाटी भगरेपासून असे पॅटीस हे तयार झालेले आहे. तर दह्यासोबत बघा अशी खायला मजाच वेगळी, खूप सुंदर लागतात. आणि बघा आता मी तुम्हाला असं तोडून दाखवते, काय मस्त झालेले आहे बघा. बघता क्षणी कुणालाही खाऊ वाटेल असे हे पॅटीस तयार झालेले आहे. तर रेसिपी तुम्ही पूर्ण बघतात, रेसिपीला भरभरून प्रेम देतात, त्यासाठी मी तुमची हृदयातून आभारी आहे, माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीची. आणि खूप छान आहे माझी यूट्यूब फॅमिली, खरोखर खूप प्रेमळ आहे. तर बघा मस्त असे पॅटीस दिसायलाच काय छान वाटते, मलाच असं वाटते कधी खाईल म्हणून. तर या तुम्ही पण माझे सर्व यूट्यूब फॅमिली असे मस्त पॅटीस खायला उपवासाचे, आणि बनवून बघा. बनवल्यानंतर सांगायला मात्र विसरू नका. तर छान छान कमेंट पण करा. बघा मलाच असं वाटतंय बघतच राहो, खाण्यापेक्षा तर बघतच राहो असं वाटत आहे. तर डिशच इतकी सुंदर दिसत आहे मैत्रिणींनो, मस्त खरपूस भाजू द्यायचे. रेसिपी बघितल्याबद्दल आभारी आहे. श्री स्वामी समर्थ, रामकृष्ण हरी.